नमस्कार. खतरनाक जादू दाखवतो. एवढी मेहनत करून शेतकरी झाडं लावितो, पिकं लावितो, काय काय धंदे करतो शेतकऱ्याची शेतकऱ्यालाच माहिती. आपल्या तुरी इथं आणि तुरीच्या बाजूला हरभरा लावले. आपल्या शेजाऱ्याचा शेजारी तर काही नाही इथं. फोन केला होता पण कसं आहे, आता शेजारी जायले बाहेर. मी तिकडं बकऱ्या चारीत होतो. आपण रान गेले चारायला. पैसे देऊन रानं इकत चारायला घ्यावं लागू राहिले. आता पर्याय नाही. तिकून दिसले आता बकऱ्या, आता रानात मोकळ्या आहे, तिथं कोण नाही. पण मी आता आलो म्हटलं चला गपचित आता तुम्हालाही बी दाखवतो. किती करकुचे मेंढ्यावानीच बसले डायरेक्ट रानामध्ये, इतके ना. अरे बाप, काय सांगा, करोडो आहे डायरेक्ट. करोडो जादा होती. पाय 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 मासाडा पाय काय ठेवतीन बा हरभऱ्याला. अरे बाप रे बाप, शेतकरी एवढी मेहनत करतो, काय अवघड धंदा आहे ना. तिला पा उठून पुन्हा थोड्या वेळाने येतील ते. लय धंदा मोकार द्या. हे बघा बिंगले बघ, ते हरभरं आहे. हरभऱ्याला काय कुसळ ठेवलं असेल त्याने. हे तुरीचं भूस विकत घेतलं मित्रांनो, काय करणार. बघा हा धंदा. काय ठेवतीन बा हरभऱ्यामध्ये एवढं थवा बसल्यावर. पाय धिंगाणा. जे शेतकऱ्याची राजकारणी लोक मारित्या, पाऊस मारितो, निसर्ग मारितो. राहिले होते पाखरं, यायना चालू केला आता दणका. पाहते धिंगाणा. डायरेक्ट मेंढ्यावानीच बसा ते. मेंढ्याला मोकारी करकुची किती येते, 400-500 असं. तुमचा रणदेव आहे. शेजार धर्म आहे, कर्तव्य आहे आपलं. आपण आज काम आलो तर ते उद्या कामं येतील. नाही बी आले तर आपलं कर्तव्य करीत राहायचं. कोणाचं नुकसान काय होऊन द्यायचं. घरच्यांनी फोन लावला होता कदाचित, काय माहिती लावला की नाही लावला शेजाऱ्याला फोन, माहीत नाही. असं कानावर पडलं का लावला होता म्हणून. बाहेर शेजारी बाहेरच राहते तशी. चलो, आपण हक्क तो बनता आहे एक झाडू पटण्याचा. पण काय त्याला बी अजून दाण्यावर येईल. हरभरं जबरदस्त दाणे लागेल. पाहता वा चायचा धंदा असा धिंगाणा आहे भाऊ. शेतकऱ्यांना जपून राहणे. बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा. अशी धंदे आहे भाऊ आता. दोन तीन झाडं पडले बारीक बारीक, काही नाही त्याला बी. पाहते थवा थोडंसं पुढं गेलं पुन्हा येईन ते. माया बाकरी तिकडं वासाट सोडून दिले लागल्या रस्त्याला तर घुसन एखाद्याची मारलं. चला, बकऱ्या तशा हुशार आहे आपल्या. सांगा कुताड्या कातड्यात भरोसा नाही. ते बा चलो, लव यू ऑल. असा सपोर्ट राहून द्या तुमचा. बघितलं तुम्ही करपुच्यांची कमाल धमाल. अवघड धंदा आहे. तोडून 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 काय ठेवणार ते. एक करपुच्या एका झाडावर बसला तर एका मिनिटामध्ये 2-4 झाडं खाऊन घेतली. काय कुसळ राहणार ते एक करा टरबुजामध्ये, हरभऱ्यामध्ये.
तुरीचं बुशी. हे रान घेतलं होतं आपण. ते रान उपटून द्यावर होतं. कपाशी येचून देणे आणि उपटून देणे. उपटून कपाशी येचून दिली, अजून उपटून द्यायची बाकी आहे. बकऱ्या चरवून गेल्या आता ह्याच्यात काहीच नाही राहिलो. बकऱ्या चरल्यावर लई जीवर येतं काम करायचं. चरायच्या आधी असा झूम येतो कपाशी बिपाशी याचायला. उपटून द्यायचं म्हणलं बकऱ्या चरवून जायला राहत्या. भलतं जीवर येतं, पण काय करायला लागतं जनावरांसाठी करणे. असो, आता आपल्या रोजच्याच गोष्टी. कधी उपटून द्यायच्या, कधी येचून द्यायच्या, कधी फुकट मिळतं. फुकटची किंमत जादा वाटते मग कधी कधी की दिलं मला. काय करते आता, मोकार धंदा आहे. बकऱ्या बिकऱ्या दाखी तुम्ही आपल्या. एक सहज म्हणलं चला 6-7 मिनिटाचा 8 मिनिटाचा व्हिडिओ होईल बनवू. कुठे गेले करकुचे, कुणा बसले तर नाही. धंदा आहे. पप्पा आले वाटतं बकऱ्या इकडं. बरं झालं कपाशी पाहिलं, काहीच नाही ठेवलं बकऱ्यानं. आता याच नाट्या पुन्हा हिरव्या होत्या. आमच्या इकडं काय व्हायले, मेंढ्यावाले भरपूर येले बाहेरच्या साईडची, बाहेरच्या जिल्ह्यातली, राज्यातली. ते कपाशी येचून द्यायच्या, उपटून द्यायच्या. आता प्रॉपरच्या लोकांना बी, शेतकऱ्याचं कसं आहे, ते देऊ राहिले भाऊ येचून तुम्ही द्या, ते देऊ राहिले भाऊ उपटून तुम्ही द्या. आपल्याला झक मारून द्या ना आता, कारण जनावरं जास्त कमी राहत्या, करावं लागतं. असो, पप्पा पप्पा आले मोटरसायकल घेऊन. फोन करून सांगितलं होतं बकऱ्या उपशी म्हणल्यापेक्षा बकऱ्या वाऱ्यावर सोडून दिल्या म्हटलं. मग आता एक कपाशी गेली, पलीकडची एक घेतली. 8 एकर कपाशी घेतली मित्रांनो. 12,000 रुपयामध्ये चारायला. फक्त कपाशी दाखवतो तुम्हाला. चाऱ्याची हाल बी मोक्कारची, पण मग आता काय करत्या, काही ना काही कर नाही. बरोबर आहे का नाही. पुरलं का नाही मला तेवढं सांगा फक्त. 8 एकर कपाशी 12,000. भारी हरभरा तसं मोकाट ठेवा होता. ते उडून गेल जवळ गेलं. बघा ही घेतली 12,000. 8 एकर कपाशी. कस काय करकुचे मेंढ्या खाली बसेल मधला व्हिडिओ पाहिजे. बोकडं ऐकली मित्रांनो. 40,000 4 बोकडं दिले. सस्त्यात मस्त इकून टाकले. काय करते 40-50 बकऱ्या. हा चालन पण टाका. ओके, धन्यवाद. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बकऱ्या पार लांबर लोक सरतायत, ते बघा तिकडं.